आज ब्लॉग जरा लेट सुरू केला आहे कारण की आज लेक्चर वगैरे केले सगळे क्लासचे पण लेक्चर केले आज डायरेक्ट ओपनच केलं बघा. आता कमबॅक करायचं म्हणायलेत पोरं, बघू जरा कमबॅक होतंय का. 2च महिने राहिलेत, काय होतंय का नाही बघू. आता चाललात बघा आपलं बसस्टँडकडे. गेलं तर जाताना बाजारामध्ये अभिजितला घ्यायच्या बाजारामध्ये जातात. मग आता बघा सुटलंय. आता आम्ही हो का एवढेच जण आहेत क्लासचे, म्हणजे थोडे पोरं गेलेत गाडीवर. आमच्याकडे गाडी नाही, तुम्हाला माहिती आहे. रामभाऊन गाडी घेतली कॅश, पण काय आणत नाही त्याला, गाडी देत नाही म्हणून देत नाही त्याच्या हातात कोणी. अवघड आहे रामभाऊ. कॉलेज सुटलेला आहे मग आम्हाला वाजले किती वाजले, 3 वाजले, दीड वाजला. आता चालला आता नीट थेट बस स्टँड. बाजार वगैरे केलाय. इथं स्वीट होम मध्ये आलतो आम्ही. इकडं साईडला जरा गर्द आहे म्हणून इथं जरा बसला आता आमचा एक मित्र यायला, त्याला घेऊन जातात डायरेक्ट. काहीच आम्ही आल्याला शॉपिंग करायला रामभाऊला जरा कपडे घ्यायचे होते. कपडे घेतात मस्तपैकी. बाजारचं खूपच गर्द आहे इकडल्या साईडला. आता जातात पुन्हा डायरेक्ट मोंड्या. काहीच मग तुम्ही बघितलं मस्त गेलतात स्वीट होम मध्ये, खाल्लं पेल्लं जराशी आणि मस्त आलात बाजार वगैरे करून. तू बघू नको भाऊ, तू नव्हतास, तू गेलतास कुठतरी बघा. हे गेलता कुठतरी, नाही तर ह्याला सोडून खात नाही भाई मी. तू गेलता त्याच्यामुळं खावं लागलं. आला तर आम्ही आता बसतात तिकडे जाऊन मस्त पैकी. तुम्हाला माहिती आपली जागा, तर जायला तिकडे जागेकडं आमच्या तिकडे जाऊन बसतात जराशी मस्त पैकी. ऊन लईत लागायले आता. इतके दिवस गार लागू लागलं, पण आता ऊन लागायले. आमचे मित्र बसलेत तिथं, जातात मस्त गप्पा वगैरे हाणतात आता थेट. A few moments later. आमची गाडी गेली या LRK कड. आता गाडी गेली ती मग कामाला म्हणून आम्ही गेलात परत डबल गावामध्ये गेलतात. सोनपेठमध्ये ह्याचं जरा काम होतं. आता इकडली शाळा पण सुटली, इकडली महालिंगेश्वर. काय गाडी गेली असं का नाही भाई? हां नाही गेली नाही म्हणाय राव. जातात आता मस्तपैकी थेट घरी. बाय बाय.